या वर्षी परभणी जिल्ह्यात मे मध्ये धो पाऊस पडल्यामुळे शेतीची कामे रखडली होती आणि आता जून मध्ये पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी हा जोरदार कामाला लागलेला दिसत आहे। मी आता परभणीच्या तरोडा या शिवारात आहे आणि या ठिकाणी शेतकरी जोराने काम करताना दिसत आहे। तर प्रत्येक शेतात शेतकरी हा व्यस्त झालेला दिसत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण विचारू की किती उशीर झाला पेरणीसाठी व मशागतीसाठी। आता आमचा नाही का एप्रिल महिना लगन सरायमध्येच गेला। जेमतेम लगन सराय झाली की मी सुरू झाला की पाऊस असं दो पाऊस झाला की आम्हाला शेतामध्ये काहीच काम करता येईना गेली। आता उघडलंय तर आता शेतातली कामं चालू झाली तर मग आता पेरणी आता जरासा बाबा अजून पाऊस पडला की पेरणी कापूस सोयाबीन पेरू इतक्या काही पेरणी होत नाही। आता 2-4 दिवस झालं उघडच आहे, त्याच्यावर अजून उघाड पडली की पुन्हा धान करपण, त्याच्यामुळे आपलं जरासा पाऊस पडला की मग करू पेरणी। काय पेरणार? आता सोयाबीन कापूस पेरायचं। हो, पावसाने उघाडी दिल्यामुळे आता शेतकरी कामात व्यस्त झालेला दिसत आहे आपल्याला। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।